नमस्कार विद्यार्थी मित्रो. इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमातील यशवंत मनोहर यांची शब्द नावाची कविता आज आपण विद्यार्थी मित्रो ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता अभ्यासत असताना ही कविता आपण पाहत असताना या कवितेचे असणारे जे कवी जे आहेत ते कवी यशवंत मनोहर आहेत. या कवितेच्या कवीबद्दल आपण या ठिकाणी की थोडंसं काय करू बोलू. यशवंत मनोहर यांचा जन्म 1943 साली झालेला आहे. यशवंत मनोहर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खऱ्या अर्थाने पायक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की उभं आपलं असणारं आयुष्य जे आहे ते आयुष्य शोषितांच्या, वंचिताच्या आणि उपेक्षिताच्या जीवनामध्ये प्रकाशमान त्या ठिकाणी आणण्यासाठी हा सामाजिक समतेचा जो लढा जो आहे तो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या उपेक्षितांना, या वंचितांना, या शोषितांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी काय केला, लढला. आणि त्यांनी या दलित समाजाला, या मागासवर्गीय समाजाला, गावकुसाबाहेर असणाऱ्या लोकांना एक सामाजिक समता मिळावी, त्यांना न्याय मिळावा, समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, समाजामध्ये बंधुभाव त्या ठिकाणी की राहावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वतःचं असणारं आयुष्य जे आहे ते आयुष्य त्यांनी पणाला लावलेलं होतं. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक विचाराची बांधिलकी म्हणून डॉक्टर यशवंत मनोहर यांनी जे काही त्या ठिकाणी साहित्य लिहिलं ते साहित्य या ठिकाणी आंबेडकर विचाराला त्या ठिकाणी की समर्पित आहे. त्यांच्या साहित्यामध्ये हा आंबेडकरवाद, शाहू फुले आंबेडकर असं ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण नाव घेतो त्यावेळी या विचारांना त्या ठिकाणी की त्यांच्या साहित्यामध्ये हे महत्त्व आहे. आता या कवितेबद्दल जर त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असेल तर की पूर्वी त्या ठिकाणी की समाजावरती गावकुसाबाहेरला असणारा दलित समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या समाजावरती अनन्वित अशा प्रकारचे अन्याय, अत्याचार त्या ठिकाणी झालेले आहेत. या समाजातील असणाऱ्या माणसाला, या समाजातील असणाऱ्या व्यक्तीला पशु पातळीवरती त्या ठिकाणी की आपलं स्वतःचं जीवन हे जगावं काय केलेलं लागलेलं आहे. आणि म्हणून ज्यांचे शोषण होते त्यांचा निषेध करणं हे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. उपरोधाच्या माध्यमातून समाजामध्ये असणारी विसंगती आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेले जे काही अनुभव आहेत ते अनुभव कवीने या कवितेमध्ये काय केलेले आहेत, हे मांडलेले आहेत. समाजामध्ये असणारी मूल्य व्यवस्था ती शोषणाच्या विरुद्ध आधारावरती त्या ठिकाणी कशा प्रकारे आहे हे त्यांनी कवितेच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि समाजामध्ये ज्या घटकावरती त्या ठिकाणी की अन्याय होतो, ज्या घटकाचे शोषण होते आणि त्या घटकाच्या वेदना त्यांनी आपल्या कवितेमधून या मांडलेल्या आहेत. आणि जो समाज शोषण करतो त्याचा त्यांनी निषेधही त्या ठिकाणी केलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून अगदी आक्रमक शैलीने, बंडखोर वृत्तीने
समाजामधील असणारे जे वास्तव आहे त्या वास्तवावरती प्रखर भाष्य करणारे डॉक्टर यशवंत मनोहर हे कवी आहेत. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला न्याय मिळवून दिला, त्यांच्यापासून जी प्रेरणा घेणारी पिढी जी निर्माण झाली, त्यांच्यामध्ये यशवंत मनोहर हे त्या ठिकाणी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजामधील जे वास्तव जे आहे ते वास्तव आपल्या कवितेच्या माध्यमातून, वास्तवावर विचाराच्या माध्यमातून प्रखर असे काय केलेले त्यांनी भाष्य केलेले आहे. अन्यायाला, अत्याचाराला आणि शोषणाला वाचा फोडण्याचं काम, अन्यायाला, अत्याचाराला आणि अन्याय असेल, अत्याचार असेल, शोषण असेल, याला वाचा फोडण्याचं काम त्यांनी आपल्या साहित्यामधून, त्यांनी आपल्या वाङ्मयामधून हे केलेलं आहे. या दृष्टीने यशवंत मनोहरांनी जी बजावलेली जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. साहित्याच्या माध्यमातून व्यथा वेदना मांडण्याचं काम ज्या अनेक दलित कवींनी केले, त्या दलित कवीमध्ये यशवंत मनोहर यांचेही आपणाला नाव घ्यावं लागतं. त्यांचाही आपणाला की नामोल्लेख हा करावा लागतो. त्यांचे अनेक त्या ठिकाणी की काव्यसंग्रह आहेत. या कवितेबद्दल त्या ठिकाणी बोलायचं झालं तर विषमतेने भरलेले मूल्य व्यवस्थेत जगत असताना, विषमतेने भरलेल्या मूल्य व्यवस्थेत जगत असताना जीवाची जी ससे होलपट होते, त्यावेळी शब्दानेच म्हणजेच साहित्याने कवीला कसा आधार दिला, नकाराशी सामना करण्याची कवीला शब्दाने त्या ठिकाणी उमेद दिलेली आहे. अशा प्रकारचे शब्दाचं असणारे जे सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य कवीनी या कवितेमधून काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. आपल्या जगण्यातून यशवंत मनोहर यांनी आपल्या जगण्यातून, कवितेतून या ठिकाणी सामर्थ्य काय केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. त्यांची कविता शोषणाला, विषमतेला खऱ्या अर्थाने तीव्र विरोध करते. यशवंत मनोहरांची असणारी कविता ही शोषणाला, विषमतेला तीव्र विरोध करते. प्रस्थापित समाजात रुळलेल्या दांभिक मूल्यावर प्रहार करते. वर्षानुवर्ष, युगानुयुगे ज्या दलित समाजावरती त्या ठिकाणी अन्याय होतो आहे, त्या अन्यायाचा ही कविता, दलिताची कविता ही समर्थन करत नाही, तर त्या कवितेला, अन्याय करणाऱ्या कवितेला की हे कवी काय करतात, प्रखरपणे त्या ठिकाणी त्या मूल्याला कवी प्रखरपणे काय करतात, त्या ठिकाणी की विरोध करतात आणि त्याच्यावर कठोर अशा प्रकारचे घणाघाती शब्द वापरून की प्रहारही करतात. त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला की स्वातंत्र्य दिसतं, समता दिसते, बंधुभाव दिसतो. या मूल्यावरती त्यांची कविता या ठिकाणी काय करते की भाष्य करते. म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे आणि या मूल्यावरती त्यांची कविता काय करते, भाष्य करते. अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दाची साथ होती असं कवी म्हणतो. म्हणजे जीवनामध्ये जे त्या ठिकाणी काही वाईट प्रसंग आले, कवी एकाकी जीवन जगत होता, त्यावेळेला जीवनाच्या प्रत्येक वळणावरती शब्दांची त्या ठिकाणी कवितेला काय होती, साथ होती. आणि कवी त्या ठिकाणी यशवंत मनोहर म्हणतात, शब्दानेच माझ्या आयुष्याचा डळमळणारा डोलारा सांभाळला आणि ही कविता आपल्या शब्दाच्या संगतीने सकारात्मक समृद्ध जीवन जगण्याची काय करते, कवीला प्रेरणा देते. विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्येही जीवाची काहेली करत असताना शब्दांनी नकाराशी सामना करण्याची काय केली, जिद्द दिली आणि जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य जे आहे शब्दामध्ये असतं आणि पर्यायाने साहित्यामध्ये त्या ठिकाणी असतं. हा अनमोल अशा प्रकारचा संदेश देणारी ही
यशवंत मनोहरांची ही काय की मित्रो कविता आहे. म्हणजे जगण्याला जे सकारात्मक जगण्यामध्ये जो सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन पाहिजे, आपल्या जगण्याला एक प्रकारची त्या ठिकाणी की दिशा देण्याचं एक सामर्थ्य हे शब्दामध्ये त्या ठिकाणी असतं, पर्यायाने की साहित्यामध्ये त्या ठिकाणी असतं. हा अनमोल अशा प्रकारचा विचार की हा अनमोल अशा प्रकारचा विचार देणारी यशवंत मनोहरांची शब्द ही कविता आज आपण विद्यार्थी मित्र काय करू की अभ्यासू. ही कविता अभ्यासत असताना की त्यांच्याबद्दल या ठिकाणी की आपण थोडंसं बोलू. कवी यशवंत मनोहर हे कवी आहेत, समीक्षक आहेत, सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमानी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीतून समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे ते कवी आहेत, विचारवंत आहेत आणि समीक्षकही आहेत. आणि म्हणून यशवंत मनोहरांचं असणारं जे स्थान जे आहे ते स्थान या कवितेमध्ये कसं आहे महत्त्वाचं आहे. उंथान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, योगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह, दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये, वाङ्मयीन मूल्य इत्यादी समीक्षानात्मक त्यांनी की पुस्तके लिहिलेली आहेत. रामाई, मी यशोधारा इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा काय मिळालेला आहे पुरस्कार मिळालेला आहे. मराठी साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. कवीला भोवतालच्या जगात विषमतेचे जाळे आढळते. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्य आणि वागण्यात संधी साधूपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा आंतरविरोधी कवींच्या जीवाचा भडाका उडतो. या प्रश्नाच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळवण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांना झेपवणाऱ्या नकाराशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले भोगलेले त्यांच्या कवितेतून काय होते की प्रकट होते. म्हणजे आपण जे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे जगलेलो आहोत, आपण जे भोगलेलं आहे ते यशवंत मनोहराच्या कवितेतून त्या ठिकाणी काय करतं की व्यक्त होताना काय करतं विद्यार्थी मित्रो आपल्याला दिसतं. आता कवितेच्या त्या ठिकाणी की पहिल्या चरणामध्ये या कवितेमध्ये 4-4 ओळीचा सैल यमक प्रमाद पदबंध असलेली ही कविता त्या ठिकाणी म्हणजे शब्दाचे असणारे 4-4 जे ओळीचा जे सैल जो यमक प्रमाणबंध जो आहे तो प्रमाणपदबंध या कवितेमध्ये काय करतो आपणाला त्या ठिकाणी की दिसतो. कवितेच्या सुरुवातीलाच कवी त्या ठिकाणी म्हणतात, अकंताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोठाशी पा. आता कवी इथं एकाकी जीवन त्या ठिकाणी जगत आहे आणि एकाकी जीवन जगत असताना ज्या वेळेला कवीच्या आयुष्यामध्ये कवीच्या जीवनामध्ये की जेव्हा की मोठी त्या ठिकाणी की संकटे आली, त्यांना आपलं असणार जगणं आपलं असणारं जीवन जेव्हा नकोसं वाटायला लागलं, असह्य वाटायला लागलं, तेव्हा दुसरा तिसरा त्यांना कोणी आधार त्या ठिकाणी दिला नाही. तो आधार दिला म्हणजे की त्यांच्या जवळ असणाऱ्या त्यांच्या साहित्याने, त्यांच्या शब्दाने. आणि म्हणून त्या ठिकाणी की कवी म्हणतात, या शब्दांनी या साहित्यानं आपल्याला त्या ठिकाणी की कसं त्या ठिकाणी की सावरलं. जेव्हा माझ्या आयुष्यात काय होतं दुःख होतं आणि त्या दुःखाचा त्या ठिकाणी की आक्रोश, त्या दुःखाचा हंबरडा मी ज्यावेळेस त्या ठिकाणी फोडला, त्यावेळेला आक्रोश करून ज्यावेळेस त्या ठिकाणी की मी राहिलो, त्यावेळेस शब्दाला मी काय केलं की मी त्या ठिकाणी की हाका घातल्या, शब्दांना मी काय केल्या हाका मारल्या आणि शब्दाला हाका मारल्या. तेव्हा की माझ्यासाठी दुसरं तिसरं कोणी धावून आलं नाही, तर ते धावून आले म्हणजे काय की मी ज्या शब्दांना त्या ठिकाणी की हाका मारल्या
मी ज्या शब्दांना त्या ठिकाणी बोलवलं ते शब्दच माझ्या मदतीला त्या ठिकाणी की काय केले, धावून आले. म्हणजे मला असाही करणाऱ्या निकाऱ्यांना, म्हणजेच की माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या की अतिशय वाईट प्रसंगांना, अतिशय वाईट संकटांना आई होऊन जर त्या ठिकाणी की कोणी पोटाशी घेतलं असेल, तर मला त्या शब्दाने त्या ठिकाणी की काय केलेलं आहे, आई होऊन त्या ठिकाणी पोटाशी घेतले आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात ज्यावेळेस बिकट प्रसंग निर्माण झाले, माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मोठमोठी संकटं आली आणि ही संकटं आलेली असताना मी ज्यावेळेस त्या ठिकाणी की हाका घातल्या, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी की हाका मारल्या, त्यावेळेला एखाद्या मायेने जसं आपल्या मुलाला, आपल्या लेकराला आपल्या पोटाशी धरावं, तशा प्रकारे की मला की शब्दाने काय केलं, त्या ठिकाणी की पोटाशी धरलं. म्हणजे शब्दच माझ्यासाठी काय केले, की धावून आले आणि माझी संकटे शब्दाने काय केली, सुसह्य केली. म्हणजे माझ्यावर आलेली जी संकटं आहेत, ती संकटं शब्दानेच माझं सांत्वन केलं. शब्दानेच माझं मन त्या ठिकाणी की काय केलं, रिझवलं आणि माझी संकटे शब्दाने काय केली, सुसह्य केली. म्हणजे माझी जी संकटं आहेत, ती साहित्याने काय केली, की सुकर केली. असं कवी त्या ठिकाणी कवी ओरडतो, एकाकी जीवन जगतोय, शब्दांना हाका मारतोय. शब्द त्याच्यासाठी धावून आले आणि शब्दांनी त्यांना त्या ठिकाणी माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना, म्हणजे निखारा म्हणजे अंगार, विस्तव, आकांत म्हणजे काय, आक्रोश, किंवा त्यालाच आपण रडणं असं काय करतो म्हणतो. पा डोळ्यापुढे अंधारण आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण जा आग होऊन जेव्हा घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. बा म्हणजे कवीच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी काय होता, अंधार होता. कवीला पुढचा मार्गच त्या ठिकाणी काय करत नव्हता, दिसत नव्हता. म्हणजे कवीच्या जीवनामध्ये दारिद्र्य होतं, कवीच्या जीवनामध्ये दुःख होतं, कवीच्या जीवनामध्ये दैन्य होतं आणि दैन्य, दुःख, दारिद्र्य या जगामध्ये की त्याच्यासमोर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रकाश हा नव्हताच. संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी अंधारकारमय त्या ठिकाणी की काय केलं पाहिजे, झालं होतं. आणि डोळ्यासमोर त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे पुढचा मार्ग कवीला काय करत नव्हता, त्या ठिकाणी दिसत नव्हता. आणि म्हणून कवी काय करत होता, चाचपडत होता. कवी त्या ठिकाणी काय करत होता, हळूहळू चालत होता डोळ्या. आणि त्यामुळं की डोळ्यापुढं अंधार असल्यामुळे की पुढचा जो जीवनमार्ग जो आहे, तो जीवनमार्ग कवीला काय करत नव्हता, दिसत नव्हता. पुढचा मार्ग कवीला त्या ठिकाणी की पाहताच येत नव्हता. आणि तेव्हा जर या अंधारामध्ये प्रकाश देण्याचं जर काम कोणी केलं असेल, डोळ्यासमोर दाटलेला अंधार दूर करण्याचं, डोळ्यासमोर असणारा अंधार की घालवण्याचं आणि प्रकाश पाडण्याचं, प्रकाश देण्याचं जर काम कोणी केलं असेल, तर तो अंधार घालवण्याचं काम हे शब्दांनीच त्या ठिकाणी काय केलं आहे, विद्यार्थी मित्रो, हे केलेलं आहे. म्हणजेच जीवनमार्ग प्रकाशित करणाऱ्या शब्दांनी मला काय केलेलं आहे, सहाय्य केलेलं आहे. मला काय केलेलं आहे, की मदत केलेली आहे. आणि जेव्हा एखादी जीवघेणी आठवण, कवी त्या ठिकाणी म्हणतो की एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. म्हणजे की आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या वाईट आठवणी असतात, आयुष्यामध्ये चांगले कधी प्रसंग येतात, कधी वाईट त्या ठिकाणी प्रसंग येतात. आणि जेव्हा एखादी जीवघेणी आठवण मला ज्यावेळेस आगीत होरपळून टाकते, म्हणजे मला काय करते, की ताप देते, मला काय करते, की दुःख देते, तेव्हा शब्दानेच त्या धगधगत्या आगीवर काय केला, प्रतिहल्ला केला. म्हणजे की समाजामध्ये असणारे जे लोक आहेत, जे लोक काय करतात, अन्याय करतात, शोषितांचं शोषण करतात, लोकांना त्या ठिकाणी की काय करतात, की दुःख देतात, अशावरती त्या ठिकाणी की हल्ला करण्याचं, अशांना त्या ठिकाणी, अशा विरुद्ध त्या ठिकाणी लढण्याचं जर सामर्थ्य त्या ठिकाणी कोणी दिलं असेल, समाजावरती त्या ठिकाणी हल्ला करण्याचं जर बळ जर कोणी दिलं असेल, तर ते बळ की साहित्याने त्या ठिकाणी दिले. आणि ते तो हल्ला परत लावण्यासाठी मला शब्दच त्या ठिकाणी की कामी आले. म्हणजेच तेव्हा शब्दानेच त्या धगधगत्या आगीवर प्रतिहल्ला केला. आणि त्यामुळं मी काय केलो, की मी त्याच्यातून सही सलामत वाचलो, मी त्याच्यातून सही सलामत बाहेर पडलो. माझा जीव त्या ठिकाणी काय केले, मला शब्दानेच त्या ठिकाणी वाचवलं. काही वेळा असंही घडतं पहा, की समाजामध्ये की ज्यावेळेस त्या ठिकाणी जातीचे, धर्माचे, वंशाचे, वर्णविद्वेषाचे प्रसंग ज्यावेळेस त्या ठिकाणी की काय करतात, उद्भवतात, निर्माण होतात, जातीजातीमध्ये दंगे, धर्माधर्मामध्ये भांडणं, कलह ज्यावेळेस निर्माण होतात, त्यावेळेला एकंदर मानवावरतीच त्या ठिकाणी एखादा दुर्धर प्रसंग काय करतो, उभा राहतो.
आणि मानवी अस्तित्वालाच त्या ठिकाणी की काही वेळेला काय होतो की सुरुंग लागतो आणि त्याच्यामध्ये कितीतरी मानवाचे प्राण हे अशा जातीय दंगलीमध्ये, अशा जाती व्यवस्थेमध्ये, अशा वर्णद्वेषामध्ये त्या ठिकाणी जातात. त्यावेळेला की कवी म्हणतो की मला फक्त याच्यातून कोण वाचवतं, की मला फक्त याच्यातून की शब्दांनीच काय केलेलं आहे की वाचवलेलं आहे. म्हणजे की शब्दच त्या ठिकाणी माझ्या मदतीला आले आणि शब्दांनीच मला काय केलं, वाचवलं. तिसऱ्या कवितेच्या चरणामध्ये ते म्हणतात की चिडून सांडत होते ऊन, तेव्हा शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. पहा, मी कवीच्या आयुष्यामध्ये की ऊन म्हणजे खूप काही तापदायक कवीच्या जीवनामध्ये ऊन म्हणजे काय की खूप काही तापदायक कवीच्या जीवनामधील असणारे प्रसंग. आता सावली धरणे हा वाक्यप्रचार आहे, म्हणजेच आधार देणे. पोटाशी घेणे म्हणजेच मायेने जवळ घेणे. पोटाशी घेणे म्हणजे मायेने काय केले, जवळ घेणे. अंधारून येणे म्हणजे पुढचा मार्ग न दिसणे. अंधारून येणे म्हणजे काय की पुढचा मार्ग न दिसणे. सावली धरणे, आधार देणे, छत्र धरणे. पहा, ही दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनी हातात काय दिली की बिजली दिली. बिजली देणे म्हणजे प्रकाश पाडणे, उजेड काय करणे की पसरवणे. म्हणजे की जेव्हा जेव्हा आयुष्यात चिडून ऊन त्या ठिकाणी काय करत होतं की सांडत होतं, पडत होतं. आणि म्हणजे जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये कवीच्या आयुष्यामध्ये की अतिशय कितीतरी अशा प्रकारचे तापदायक जे प्रसंग आहेत, त्रास देणारे जे प्रसंग आहेत, ते त्रास देणारे प्रसंग काय केले आले, तेव्हा शब्दांनी माझ्यावरती काय केली की मायेची सावली धरली. म्हणजे शब्दांनीच त्या ठिकाणी मला काय केला की आधार दिला. माझ्या जीवनामध्ये असे कितीतरी त्या ठिकाणी की कठीण प्रसंग की आले होते आणि हे कठीण प्रसंग त्या ठिकाणी की परतून लावण्यासाठी की माझ्या डोक्यावरती जर कोणी छत्र त्या ठिकाणी धरलं असेल, तर ते छत्र मला कोणी धरलं की माझ्यावरती मायेची सावली, माझ्यावरती त्या ठिकाणी छत्र कोणी धरले, त्या ठिकाणी की शब्दानेच धरले आणि माझ्यावरती काय केलं, या शब्दाने की छत्र मला काय केलं दिलं. म्हणजेच मला काय दिला, आधार दिला. मला काय दिला, त्या ठिकाणी आसरा दिला. मला काय दिला, त्या ठिकाणी की निवारा दिला. आणि जेव्हा कवीच्या जीवनामध्ये दिवसासुद्धा त्या ठिकाणी अंधार असायचा, अंधार दाटून यायचा. जेव्हा दुःखाचा अंधार त्या ठिकाणी की कवीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये यायचा, त्यावेळेला सुद्धा शब्दांनीच हातात काय केले, शब्दांनी काय केले की कवीच्या हातामध्ये त्या ठिकाणी की वीज दिली आणि दुःखाचा आधार उजळण्याची उमेद कवीला शब्दांनी दिली. म्हणजे ज्यावेळेस कवीच्या जीवनामध्ये अंधार यायचा, त्यावेळी शब्दांनी त्या ठिकाणी काय केले, हातामध्ये वीज दिली आणि कवीचं असणारं जीवन जे आहे, ते जीवन त्या ठिकाणी काय केलं, उजळून टाकलं. म्हणजे दुःखाचाच असणारा अंधार जो आहे, तो अंधार शब्दांनी त्या ठिकाणी प्रकाशमान केला आणि त्याच्या कवीच्या जीवनामधील असणारे जे काही दुःख आहे, ते दुःख दूर करण्याचं काम हे शब्दांनी काय केलं, केलं. म्हणजेच दुःखाचा अंधार घालवण्यासाठी, दुःख परतवून लावण्यासाठी कवीला जगण्याचं एक सामर्थ्य जे आहे, सामर्थ्य ह्या शब्दांनीच त्या ठिकाणी दिलं. म्हणजे जगण्याची असणारी प्रेरणा, जगण्याची असणारी उमेद, जगण्यासाठी लागणारी जी हिंमत जी आहे, ती हिंमत कोणी दिली, ही शब्दाने दिली. म्हणजे कवीच्या आयुष्यामध्ये की ज्यावेळेस कवी त्या ठिकाणी की विषमतेच्या जगामध्ये त्या ठिकाणी जगत असताना एकीकडे श्रीमंत माणसं त्या ठिकाणी वेगळं जगतात, परंतु वागत असताना ती काय करतात, त्या ठिकाणी की वेगळं वागतात. एकीकडे श्रीमंत आहे असं दाखवतात, पण मूल्य व्यवस्थेमध्ये जी काही मूल्य त्या ठिकाणी की ते मूल्य घेऊन जगतात, ती मूल्य कशी असतात की कंगालपणाची त्या ठिकाणी मूल्य असतात. म्हणजे आपण वागतो वेगळं आणि करतो त्या ठिकाणी वेगळं. म्हणजे समाजामध्ये असणारा जो काही या ठिकाणी की जे वास्तव जे आहे आणि ते ठिकाणी जगत असणाऱ्या माणसाचा जो संधी साधूपणा जो आहे, तो संधी साधूपणा आणि त्याच्या डोक्यावरती असणारा जो नाटकी मुखवटा आहे, जो बेगडी मुखवटा आहे, तो मुखवटा त्या ठिकाणी फाडण्याचं काम कवीनं या 3 या ठिकाणी कडव्यामध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला कवितेचा असणारा जो उर्वरित जो भाग आहे, तो उर्वरित भाग काय करू आपण, अभ्यासू. धन्यवाद.